नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, आज मी तुम्हाला जे टायटल दिलंय त्याच्यामध्ये 99% फसता बदल करण्यात तिन्ही रूप वेगवेगळे. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात लक्षात आलं असेल की 3 रूप म्हणजे कशाची? क्रियापदाची. पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. बघा, त्यालाच इंग्रजीमध्ये तुम्ही V1 किंवा V2 किंवा V3. काही वर्ब्स मध्ये काय ईडी असतं, काही वर्ब्सला तुम्हाला डायरेक्टली शेवटी ई असतं आणि नंतर त्याला डी लावायचं असतं. काही ठिकाणी वाय असेल तर वायचा लोप पाहून काय होतं, ईडी लावायचं असतं. बरोबर. असं मी काही मागील सेशन मध्ये तुम्हाला याचे नियम सांगितले होते. पण काही जे वर्ब्स आहेत त्यांची तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत. काय? त्याचा फर्स्ट फॉर्म जर एक असेल तर सेकंड फॉर्म त्याचा दुसराच आणि थर्ड फॉर्म तर त्याचा तिसराच असेल. राईट. मग आपण त्याच प्रकारची क्रियापद इथं तुम्हाला देत आहे जे की तुमच्या रोजच्या दैनंदिन वापरामध्ये त्यांचा वापर होतो, तुमच्या ग्रॅमॅटिकल प्रोग्राम मध्ये पण होतो. राईट. मग तेच आपण आज तुम्ही शेवटपर्यंत पहा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की ते कोणते कोणते वर्ब्स आहेत. बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला V1, V2 आणि V3 ह्याला ग्रॅमॅटिकली नावं काय काय आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचे. म्हणजे V1 ला ग्रामर मध्ये काय म्हणतात, V2 ला काय म्हणतात आणि V3 ला काय म्हणतात याचं कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा. पहिला जो वर्ब आहे तुमचा सहन करणे. काय? सहन करणे म्हणजे काय? टू बेअर, बोर, नंतर आहे बॉर्न किंवा बॉर्न. ओके. म्हणजेच काय? सहन करणे. दुसरा आहे सुरुवात करणे. बघा, फर्स्ट फॉर्म बिगिन, सेकंड फॉर्म बिगॅन, थर्ड फॉर्म बिगॅन म्हणजे सुरुवात करणे. नंतर आहे चावणे दातांनी, बाईट, बीट, बिटन. ओके. BITTEN. नंतर आहे फुंकणे किंवा वाहने, ब्लो. याचा सेकंड फॉर्म ब्ल्यू आणि थर्ड फॉर्म ब्लोन. नंतर बघा, तोडणे किंवा मोडणे, ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. आता हे ब्रेक म्हणजे तोडणे किंवा मोडणे. जे तुम्ही सायकलचं किंवा गाडीचं ब्रेक म्हणता त्याची स्पेलिंग बघा, BRAKE. हे ब्रेक म्हणजे तुमच्या गाडीचं ब्रेक किंवा ट्रेनचं ब्रेक किंवा तुमचं सायकलीचं ब्रेक. ओके. बघा, त्याच्यानंतरचं पसंत करणे किंवा निवडणे, टू चूज, चोज, चूजर. नंतर आहे येणे. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, तरी लिहून देतो. टू कम, केम, कम. ओके. लक्षात. अजून आहे, तुम्हाला लिहून देतो, हे लिहून घ्या. ह्याला तोंड पाठच करा ह्या वर्ब्सला. राईट. त्यानंतरचं बघा, त्यानंतरचा वर्ब आहे करणे. टू डू, डीड, डन. नंतर आहे काढणे म्हणजे चित्र वगैरे काढणे, टू ड्रॉ, ड्र्यू आणि ड्रॉन. नंतर आहे पिणे, टू ड्रिंक, ड्रँक आणि ड्रंक. नंतर आहे वाहन चालवणे, टू ड्राइव्ह, ड्रोव, ड्रिव्हन. खाणे, ईट, एट, ईटन. नंतर पहा पडणे, टू फॉल, फेल, फॉलन. नंतर आहे उडणे, टू फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन. नंतर आहे विसरणे, टू फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन. ओके.
त्याच्यानंतरच पहा, हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून, खूप सोपे आहे. कारण की यांचा प्रत्येकाचा फर्स्ट फॉर्म हा वेगळा असतो आणि सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म पण वेगळा असतो. त्यानंतरच पहा, देणे, टू गिव्ह, गेव्ह, गिव्हन. नंतर हे तर सगळ्यांना माहिती आहे, टू गो, वेंट, गॉन म्हणजे जाणे. वाढणे किंवा उगवणे, टू ग्रो, ग्रीव, ग्रोन. त्याच्यानंतर आहे लपणे किंवा लपवणे, टू हाईड, हिड आणि हिडन. त्यानंतर पहा, माहीत असणे, नो, न्यू, नोन. खोटं, आता याच्यामध्ये बघा, लाय म्हणजे पडणे होतं. लाय, ले आणि लेन. अजून एक अर्थ होतो लाय, लाईट, लाईट. ओके, त्याचं नाही सांगितलं. स्वार म्हणे, टू राईड, रोड आणि रिडन. त्यानंतर आहे घंटा वाजवणे, टू रिंग, रँग, रंग. नंतर आहे सूर्य वगैरे उगवणे, त्याला आहे राईज, रोज, रायझर. लिहून घ्या हे सगळे वर्ब्स आणि तोंडपाठ करा. हे रोजच्या तुमच्या वापरातले आहेत. ओके, याशिवाय तुम्हाला बोलता पण येणार नाही आणि ग्रॅमॅटिकल कुठले प्रोग्राम तुम्हाला सोडवता पण येणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे बघा, धावणे किंवा पळणे, टू रन, रॅन, रन. नंतर आहे पाहणे, टू सी, सॉ, सीन. बोलणे, टू स्पीक, स्पोक, स्पोकन. नंतर आहे हलणे किंवा हलवणे, टू शेक. नंतर आहे शोक. नंतर आहे शेकन. बघा, फर्स्ट फॉर्म शेक, शूक, शेकन. लवकर लक्षात येत नाही. नंतर आहे दाखवणे, टू शो, शोड आणि शोन. त्याच्यानंतरच पहा, गाणे गाणे, सिंग, सॅंग, संग. नंतर आहे उडी मारणे, टू स्प्रिंग, स्प्रँग आणि स्प्रंग. चोरी करणे, स्टील, स्टोल, स्टोलन. पोहणे, स्विम, स्वॅम. नंतर आहे स्वम. ओके, यू, स्व. त्यानंतरच बघा, हे लिहून घ्या. तुम्हाला हे तोंडपाठ केल्याशिवाय पर्याय नाही. त्याशिवाय तुम्हाला ग्रॅमॅटिकल ह्यातले कन्सेप्ट तुमच्या लवकर लक्षात येणार नाही. हे जे वर्ब्स आहेत हे तुमचे असे वर्ब्स आहेत की त्यांचा फर्स्ट फॉर्म आणि सेकंड फॉर्म हा चेंज होतो. त्याच्या आधीच्या सेशन मध्ये मी तुम्हाला ईडी कुठल्या वर्ब्सला येतो, नंतर आयचं रूपांतर कसं होतं, ह्या सगळ्या गोष्टी आधीच्या सेशन मध्ये दिलेल्या, तुम्ही पाहून घ्या तो व्हिडिओ. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेली आहे, तिथेही पाहून घ्या. तो व्हिडिओ पहा आणि नंतर मग हा पहा, मग तुमच्या लक्षात येईल. नंतर हे बघा, घेणे, टेक, टूक, टेकर. फाडणे म्हणजे अश्रू येणे, टियर. याचे दोन अर्थ होतात, अश्रू येणे आणि फाडणे. टोर, टॉन, फेकणे.
थ्रो, थ्रू, थ्रोन, जागे होणे, वेक, वॉक आणि वॉक ऑन. लिहिणे, टू राईट, रोट, रिटर्न. परिधान करणे किंवा नेसणे, वियर, वो, वॉन. क्षमा करणे किंवा माफ करणे, फॉरगिव्ह, फॉरगिव्ह, फॉरगिव्हन. नंतर आहे गोठणे, टू फ्रीज, फ्रोज, फ्रोझन. शपथ घेणे, स्वेअर, सोअर आणि स्वॉन. बघा त्यानंतरचा खूप सोपे आहेत हे वर्ब्स, तुमच्या दैनंदिन वापरातले लगेच पाठ होऊन जातील. काही याचं एवढं अवघड नाहीये. नंतर आहे स्वेअर झालं, नंतर आहे फक्त टू नंतर बी, याचा अर्थ आहे होणे किंवा असणे. सेकंड फॉर्म आहे याचा वॉज आणि थर्ड फॉर्म आहे बीन. बुडणे किंवा बुडणे, सिंग, सॅंग, संग. नंतर आहे पाय ठेवणे, ट्रेड, ट्रॉड, ट्रॉड. पहा काही मोजके मी वर्ब्स तुम्हाला दिलेले, हे सगळे तुम्ही लिहून पाठ करा, कारण यांचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हे तिन्ही फॉर्म ह्याची वेगवेगळी आहेत. ओके, काल चेंज झाला की तुम्हाला कुठला फॉर्म ह्याच्यामध्ये कसा वापरायचा, त्यासाठी तुम्हाला त्याचे टेन्स, त्यांची सूत्र पाठ असणं गरजेचे. मग नंतर तुम्हाला हे लक्षात येईल सेकंड फॉर्म कुठं येईल, थर्ड फॉर्म कुठं येईल. मग त्यासाठी तुम्हाला ग्रामॅटिकल प्रोग्राम समजण्याकरिता हे फॉर्म्स तुम्हाला पाठ असणं गरजेचे. हे आधीच एक सेशन आहे, ईडी कसं लावायचं, ईडी कसा येतो. नंतर ईडी लावताना एका शब्दामध्ये वर्ब असेल तर त्याच्या पुढं जो शेवटचा अक्षर ते दोनदा कसं येतं, या सगळ्या गोष्टी आधी सेशन मध्ये शिकवलेले. तुम्ही ते सेशन पाहून घ्या, मग नंतर हे पहा, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की वर्बचा पाठांतर कसं व्हायचं, म्हणजे कसं होतं हे लक्षात येऊन जाईल. बघा ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एक लेक्चर घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.